हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये. ठीक आहे, मी काय दारू वगैरे पेलेलं नाहीये. झोपेतनं उठलोय मस्त फ्रेश. ठीक आहे, सकाळी धरणं झोपलोय, खाऊन झोपतोय उठतोय एवढंच करतो. दुसरं काय सुद्धा केलेलं नाही. दुसरं दिवसभर काय केलं नाही, बाहेर गेलो रूमच्या कुठं. ओके गाईज, तर आता मी फ्रेश होतो थोडस. ठीक आहे, तोंड पे पाणी मारता मैं, तोंड पे पाणी. ओके, आणि हे जे आहे ना, हे डेट केड मागवलंय मी हेल्मेट साठी. आतनं दिसतंय का तुम्हाला? हे जे दिसतंय ना, ते काय होतंय, वार येत हेल्मेट जेव्हा मी बोलतो ना त्यावेळेस वार येतं जास्त. ठीक आहे, ते नॉइज कॅन्सलेशन किंवा विंड कॅन्सलेशन साठी मागवले. ते पण ट्राय करायचंय. मी आता बाहेर जातो कुठं तर फिरायला त्यासाठी. ठीक आहे. ओके, तर अगोदर मी इथे चहा ठेवलाय, इथं दूध आहे. ठीक आहे, ओके. मी आता हातपाय तोडून देतो मस्त. ओके, ठीक आहे. हट. बूम. कुठं तर बाहेर जावं म्हणतं, सकाळ जर झोपूनच आहे. ठीक आहे, चेहरावून कळते झोप वगैरे व्यवस्थित झाले मस्त पैकी. ठीक आहे, पडूनच होतो. सकाळी उठलो, चहा वगैरे केलं, चहा नाश्ता वगैरे झाला, झोपलो, आरामच केला, दुसरं काहीच नाही केलं. ठीक आहे, तर म्हणलं आता थोडस बाहेर कुठंतरी चक्कर मारून यावं, त्याच्यासाठी उठलोय. आणि तो आपला माईक पण, सॉरी, डेड कॅट ऑर्डर केलं. तर एक मिनिट, तर काहीच हे असं डेड कॅट ऑर्डर केलं. असं डेड कॅट आहे. ह्याला इथून माईक टाकायचा, आणि जर असं काय वार वगैरे जास्त येत असेल ना तर ते कॅन्सल होतं, फक्त आवाज त्यात जातो. ते लावलं मी तिथं सेटअप तसा हेल्मेटला. बघू काय आता कसा आवाज येतोय वगैरे बिफोर आफ्टर. अगोदर तर वार खूप यायचं त्या साऊंड मध्ये. तर बघू आता लावलंय तर कसं होतं, काय विषय होतोय ते. ठीक आहे, चहा उकळलाय आपला. चहा उकळ, चहा. चल, वाह. ओके, गाडीचा माझा काय विषय झालाय तुम्हाला माहिती आहे का? रोज 22 किलोमीटर, 22 किलोमीटर गाडी रनिंग होते. 22 म्हणजे जायचं 24 किलोमीटर, 50 किलोमीटर रोज रनिंग व्हायला लागले. 2-3 दिवसाला मला 500चं पेट्रोल लागायला लागले. काय विषय आहे? तर गाय सकाळी गाडी धुतले सकाळी. ठीक आहे,
आणि आता इथून चाललंय बाहेर कुठंतरी फिरायला मस्त पैकी. जायचं म्हणजे जायचं, बाडबाड करायची. घरी बसून बसून मला एवढा कंटाळा आलाय ना, आता काय सांगू, कसं सांगू, कन्नाला सांगू. ओके गाईज, तर ओके गाईज, जायचं आता मस्त पैकी फिरायला. डुगु 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 चाललंय डुगु डुगु. माझं आहे ना ब्लॉग चॅनल, आता मी किती झालं ब्लॉग नाही टाकला. मी काय पण करून ब्लॉग टाकणार म्हणजे टाकणार आहे. आज मी बडबड करणार आहे, काय पण बडबड करणार आहे, पण आज ब्लॉग टाकणार म्हणजे टाकणार आहे. काय विषय, ठीक आहे. मी सध्याला आर्यजिन नवीन कंपनी जॉईन केली, आर्यजिन लाईफ सायन्स, ठीक आहे. नवीन कंपनी जॉईन केली आणि इथून माझ्या रूमपासून ते 22 किलोमीटर आहे. मला जायला यायला एवढा जायचं, माझं यायचं, इथे काय ते कार्यक्रम आहे. आय डोंट नो, ग्लोबल व्हॅल्यू स्कूलचं काहीतरी फंक्शन आहे. तर मला रोज यायचं जायचं एवढं त्रास होतं ना, एवढा त्रास होता ना. त्रास होत आहे त्याबद्दल नाही सांगत, पण नंतर आता रूम चेंज करणार आहे. आज जायचं होतं पण आज गेलं नाही. उद्या संडे, उद्या जाणार आहे तिकडे रूम बघणार आहे आज. आणि नंतर मग पुढच्या वीकमध्ये डायरेक्ट शिफ्ट होणार आहे. जर जशी भेटेल तर चांगली भेटते. काल उद्या दिवसभरात काय फिरून तर चांगली भेटली तर ठीकच आहे. जशी भेटेल तशी सगळ्याची आता जे बघणार आहे बजेटमध्ये आणि भेटेल तशी. बजेटमध्ये आणि कसं असं तसं उद्या बघायला तर जायचंच आहे. जशी भेटेल तशी मग उद्या फिक्स करून डायरेक्ट नेक्स्ट वीकला शिफ्ट होणार आहे. असा विषय झाला आहे माझा. नंतर मी आता सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत पूर्ण बिझी, कारण सकाळी उठतोय, सकाळी नाश्ता वगैरे करायचा, जायचं कंपनीत. 22 किलोमीटर तासभर लागतं इथून जायला, ट्रॅफिक वगैरे राहते. नंतर काय सकाळ नाश्ता वगैरे करून जायचं. 9:30 ते 7, 9:30 ते 6:30 ते 7 ड्युटी टाईम आहे. तर मग पूर्ण दिवस तिथंच जाते. संध्याकाळी 7 वाजता खाल्लं की कंपनीतच सकाळी. सॉरी काय बडबड करतोय बरं. सकाळी 9:30ला गेलं ना, म्हणजे मला इथं 7:15 8:30 खाला लागतं. त्या टाईमला इथून आणलं ना तर मग 9:15 9:30पर्यंत पोहोचते. 9:30 ते 7 ड्युटी करायची. तिथून मग 7:30 वाजता निघायला. 7:30 ते मग तिथं 7:15 8:30पर्यंत पोहोचते. 2 तास किंवा 1 तास लागतो. तात्या थांबा तात्या. असं पूर्ण दिवस जातं. घरी आल्यावरती काही एवढं एनर्जी राहतच नाही, कारण दिवसभर काम केलं असते वरावर एनर्जी म्हणजे राहतच नाही, कसलीच एनर्जी राहत. नंतर मग काय आल्यावर फ्रेश वगैरे व्हायचं, थोडं वेळ बसायचं, थोडं वेळ फ्रेश वगैरे व्हायचं, जेवण करायचं आणि झोपायचं. आणि ते दुसऱ्या दिवशी उठायचं, एवढं ट्रेनिंग करायची, ट्रॅव्हल करायचं, तेवढी ड्युटी करायची, नंतर रिटर्न तेवढं ट्रॅव्हल करायचं. एवढं 5 दिवस असं चालू होतं मला. ठीक आहे. आज फक्त नवीन फर्स्ट माझ्या कंपनीचा फर्स्ट होता ना, तर एवढं काम नव्हतं, पण मी ट्रॅव्हलिंगलाच एवढं थकतोय ना. कुठलं गाडी, काय विषय. तिथे काय ट्रॅफिक जाम झालं काय, कशामुळे झालं ट्रॅफिक जाम, त्याला वळायचं का ते स्कूल बस व्हायला लागलं. तर काही हा जो रोड आहे ना, करीमनगर हायवे, हा जो हायवे आहे ना करीमनगर हायवे, हा वळायचे जाईन तिथं जायचं त्याच्या. हा जो हायवे आहे ना तो करीमनगर हायवे. तर मी असंच चाललोय आहे शामरपेठच्या लेकवरती जाऊन बसेल, नाहीतर मग थोडंसं मंदिर वगैरे आहे तिथे, एक मंदिरापासून बसेल. इथे पण आहे मंदिर, काय विषय नाही. हो आता कुठं तिथं चांगलं वाटेल, तिथं फ्रेश वाटेल तिथं. ठीक आहे.
काय इथून काल मी रेट कॅम्प पार्सल केलं. एवढी चालतो मी कॉमला काल. हां पार्सल झालं इथं आलतो मी काल. ठीक आहे काहीच ते छोटंसं मंदिर आहे. मंदिरापाशी आलोय मी जास्त. बघूया कसं आहे काय विषय. ओके तर काहीच हे जे प्लेस आहे ना हे करीमनगर हायवेला जाताना आल्या बस क्रॉस रोड आहे ना तिथून फक्त जस्ट किती 100 फुटावर किंवा 100 मीटरवर म्हटलं चालत तिथं प्लेस आहे. आता मंदिर कशाचं आहे ते मला पण नाही माहिती. बघू आतमध्ये गेल्यावरतीच कळलं आता कारण सगळं पूर्ण तेलुगूमध्ये लिहिलेलं आहे ना. मला तर काय समजत नाही तेलुगू वगैरे. पूर्ण अवेलेबल. Videography and cell phone prohibited लिहिले. तर काही जिथं व्यंकटेश्वर स्वामीचं एक टेम्पल आहे. म्हणजे हे टेम्पल मेन व्यंकटेश्वर स्वामीचं टेम्पल आहे. नंतर साईडला पद्मावती देवी पण तिचं पण मंदिर आहे. आणि त्या साईडला कोणतं त्या साईडला एक कोणतं आहे तर गाईज हे मधलं दिसतंय ना मिडलला ते व्यंकटेश्वर स्वामी आहे. नंतर हे पद्मावतीचं आहे. आणि ते पलीकडे काय लिहिलेलं आहे श्री देवा. ठीक आहे इथून काय दिसत नाहीये. इथे एक साईडला एक मंदिर आहे छोटस. श्री वासावी कन्या प्रशारम. कन्या परमेश्वरा नाव पण खूप मोठं आहे. ठीक आहे पाय आता बोलले वाटतं. ठीक आहे तर काय मंदिर तर छान आहे. प्रसन्न शांत वाटतंय पूर्ण व्हाईट कलर मध्ये. असं पाठीमागवर गार्डन पण भरपूर छान आहे. तर हे असं साईडला गार्डन पण आहे. आणि पाठीमागून साईडला आलोय आम्ही जस्ट. ठीक आहे वाक्य मस्त मस्त मस्त. अरे तर माकड पण आहे. तो दिसतंय का मंकी आया हा बघ. ठीक आहे गार्डन पण मस्त आहे. बघू मी थोडस टाइमलेस वगैरे घेतो. फोटो पण काढतो एखादा दुसरा मस्त नाही. कॅमेरा वर घ्यायचा लागाट आहे. चल तर काय ते त्या साईडनं आहे ना ते तिकडून वरती येण्यासाठी आणि ह्या साईडनं खाली जाण्यासाठी. ठीक आहे तर हे असं मंदिर समोरच आहे. तिथं खाली पण एक मंदिर आहे. छोटे मंदिर पण आहे तिथं. ठीक आहे साईडला असं गार्डन आहे मस्त. अरे फोकस हां इथं आहे ते मारुतीचं मंदिर आहे हनुमंताचं. ठीक आहे
तर काय ह्या साईडला आहे ना यांची गौशाला पण आहे. ऍक्च्युली गौशाला कृष्णाच्या मंदिराजवळ असतात, असं नाही की नसायला पाहिजे, पण आहे इथं गौशाला पण. ठीक आहे, थोडं ठीक आहे. आमच्या पुला तिकडून सोमवारपासून शुक्रवार एवढं गाडी चालवून काम करून एवढं दमलोय ना डायरेक्ट. आणि येताना काय होतं माहिती आहे का, बाईकवरती जाताना मी काय सकाळी जाताना मी पूर्व साईडला जातो ना, तर सकाळी जाताना चेहऱ्यावरती कुठतर बसतो मग बोलतो, असं बोलाय ना डायरेक्ट. हो उधर बैठा है वो देख वो देख हो देख कैसा देख रहा है, देख कैसे देख रहा है, देख कैसे देख रहा है. इथं कुत्रं आलं, त्याला चुक केलं, कुत्रं आलं इथं, माकडाला केलं ते कुत्रं आलं त्याच्याजवळ. काय सांगायचं होता मगाशी, तर की मी सकाळी जातो ना तर पूर्व साईडला जातोय. आता पूर्व साईडला जातोय म्हणजे माझी कंपनी कसं सांगू आता मला, मी त्या साईडला ट्रॅव्हलिंग करतोय. संपूर्ण पूर्ण ऊन माझ्या चेहऱ्यावरती येतंय, त्यामुळे मग मी वायझर वगैरे हेल्मेट लावून जातो, काय विषय नाही. पण येताना आहे ना, येताना संध्याकाळी होते ना 7 वाजता, मग संध्याकाळी 7 वाजता संध्याकाळी अंधार वगैरे असतो, तर वायझर लावायचा प्रश्नच येत नाही. वायझर का लावायचं नाही, तर माझं वायझर आहे ना, हेल्मेटची जी पुढची काच असते ना, वायझर म्हणजे ते काच, त्याला जे ती काच आहे ना ती काळ्या कलरची आहे, तर जर ते झाकलं ना तर मला पुढचं काहीच दिसत नाही. ठीक आहे, त्यासाठी हेल्मेट दुसरं घ्यावं लागेल असा विषय. अजून तर काय नाही, हेच नवीनच हेल्मेट आहे, अजून एक घ्यावं लागेल मला त्यासाठी हेल्मेट. ठीक आहे, तर हा विषय होता. आणि ते पूर्ण संध्याकाळी अर्धा पाऊण तास, 22 किलोमीटर बरंच अंतर आहे. आणि त्यात अजून ट्रॅफिक वगैरे असतं, धूळ वगैरे राहते ना, तर ते डोळ्यात वगैरे जाऊन ते फार डोळे असं कचकच करतात संध्याकाळी ना, लाल भडक होतात डोळे. तर आठवडाभर झालं तेच चालू आहे, अजून एक आठवडा सहन करावं लागणार आहे. नंतर पुढच्या आठवड्यात मी असं तसं शिफ्टच होणार आहे, अजून एक 5 दिवस सहन करावं लागणार आहे. कारण 9 तास 9.5 तास ड्युटी, आणि प्लस ते 1 तास आणि 1 तास 2 तास ट्रॅव्हलिंग 50 किलोमीटर ट्रॅफिकमधून किंवा धूळ खात वगैरे. जेवढं सध्याला चालू आहे जिंदगीमध्ये, चालू आहे म्हणजे चालू आहे. ठीक आहे, आणि चाय आहे, 2 चाय दे दो. तर काय ते मंदिरात तिथंच एक छोटंसं दुकान आहे, चहा वगैरे भेटतं. एक नॉर्मल जनरल किराणा स्टोअर आहे, कोल्ड्रिंक्स वगैरे वगैरे. गाईज असा चहा आहे, तर चहा आहे ना, चहाची चव पण एकदम मस्त आहे. मस्त तिखटचं असते ना, थोडंसं गिळताना असं तिखट लागतं. पाणीपुरी खाताना कसं तिखट लागतंय, तसं थोडंसं तिखट लागतंय. काय रे टॉमी, चावची रे भाई, जा रे भाई तिकडे, डायरेक्ट उठला अंगावर यायला लागला. तर गाय मंदिर आहे ना एकदम मस्त आहे, याला विजिट करायला आहे ना, म्हणजे शांत वगैरे मस्त वातावरण आहे. काय बडबड करतोय कळतंय का तुम्हाला? टाटा टाटा. ओके गाईज, भरपूर टाइम झालाय. ठीक आहे,
जायचं इथं ना आता तरी ओके गाइस आता दारू पिल्यासारखी करणे लागली तू कसं करायला लागलाय गाइस. आज मंदिर आहे ना छान आहे बघायसारखं आहे तुम्हाला सांगतो खरं सांगतो. आता संध्याकाळचं लाईट वगैरे चालू करतील तर ह्याच्यापेक्षा छान दिसेल. तर गाइस इथून गेटमध्ये आलं ना चप्पल इथे साईड लेफ्ट साईडला इथे खाली सोडायचे. तर आम्ही आहे ना तसेच चप्पल घेऊन तिथपर्यंत गेलो. आम्हाला काय माहिती नव्हतं त्यामुळे सांगतोय. तुम्ही आला ना लेफ्ट साईडला अजून चप्पल वगैरे सोडा आणि इथं साईडलाच झेंडूची बाग वगैरे आहे. ठीक आहे काकू तिथं काहीतरी मिरच्या वाढतात. ओके गाईज हे जे मंदिर आहे ना तुम्ही करीमनगरचा हायवे आहे ना त्या साईडला किंवा तुर्कपल्लीला जाताना शामीरपेठच्या थोडंसं पुढं अलियाबादच्या क्रॉस रोड आहे ना अलियाबादचा रोड क्रॉस करून थोडंसं 100 मीटर आलं ना तर राईट साईडलाच तुम्हाला मंदिर भेटेल. ठीक आहे तर कुत्ता अजून बाहेर आला इथं आज. गाडी आमची पार्क केले. ठीक आहे गाडी तर पार्क केले. ठीक आहे चला रिटर्न महागारी जायचं. ओके तर गाईज चाललंय आता झालं दर्शन वगैरे झालं व्यंकटेश्वर स्वामीचं आणि रिटर्न चाललंय. काल मी इथं आलतो ई-कॉम एक्सप्रेसला माझं जे डेट केली घ्यायचं होतं ना भरपूर लांब आलो. पनीर मसाला पार्सल जायला हां 5 बस. तर काहीच इथंच वायसराय म्हणून एक हवा. ठीक आहे इथून पनीर बटर मसाला पार्सल येणार आहे आणि चपात्या घरी करणार आहे. मस्त पाहिजे रोट्या नाही चांगल्या. ठीक आहे चपाती घरी करू आपल्याला केलं आहे. ठीक आहे वाईसरॉय ढाबा वाईसरॉय ढाबा. इथं जेवणाची पण इथं बसायला पण आहे सुविधा वगैरे. तिथं टेबल पण आहेत. ठीक आहे इथे पण आहेत. तिथं आतमध्ये बसू शकतो. तिथे पण बसू शकतो आतमध्ये त्या रूममध्ये. नंतर वरती पण बसू शकतो. जर तुम्हाला ड्रिंक वगैरे करायचं असेल ना तर तो वरती बसू शकतो. इथं पण आहे जेवायला मस्त टेबल वगैरे आहेत. वाईसरॉय अशी बसायची वगैरे व्यवस्थित काही विषय नाही. बसायचं वगैरे व्यवस्थित टिंग टिंग. ठीक आहे तर काहीच पनीर बटर मसाला घेतलाय. ठीक है आप भी जाके रूम पे चपाती बना के खाएंगे मस्त करके. ठीक है हा समोरच हायवेला चिटकूनच आहे वाईसरॉय ढाबा. गाड्या माझी तर पार्क केल्या.
ओके 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 गाईज, तर मी 100% आणला आहे. ठीक आहे. चार्जिंग माझी 20% आली. टू काय वाजले. ठीक आहे.